पुढे पुढच्या बातमीकडे किरकोळ कारणावरून दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याचं पाहायला मिळतंय। जालन्यातील गांधीनगर भागातील ही घटना आहे। दगडफेकीमध्ये गाड्यांसह काही दुकानांची देखील तोडफोड करण्यात आली आहे। परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय। जालना शहरातील गांधीनगर भागामध्ये वर्षानुवर्ष शेजारी राहत असलेल्या दोन कुटुंबांमध्ये किरकोळ कारणावरून हा वाद निर्माण झाला आणि त्या वादावरून ही दगडफेक झालेली आहे। या वादाचं रूपांतर शाब्दिक बाचाबाचीमध्ये होऊन दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना 4 मार्च रोजी रात्री 10:30 ते 11 वाजता घडलेली आहे। दोन गटातील या दगडफेकीमध्ये काही वाहनांचं नुकसान झालंय। परिसरामध्ये असलेल्या एका मेडिकल दुकानाचं देखील नुकसान झालेलं आहे। त्या मेडिकल दुकानाची देखील तोडफोड झाल्याची प्राथमिक माहिती कळतीये आणि दरम्यान घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना शांत केले। गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी राहणार कुटुंबामध्ये किरकोळ कारणावरून वाद झालेला आहे। अंदाजा 9:45 वाजताची घटना आहे, ज्यामध्ये दोघा साईडचे काही यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला, अशी घटना घडलेली आहे। हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे। दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे आणि त्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारण नाही आहे।